हॅलो सर, गुड मॉर्निंग. मी तुम्हाला फोन करणारच होतो. हो हो हो, येस सर, आय रिमेंबर. हो सर, सगळं वेळेत होईल, डोंट वरी. हो, तुम्ही अजिबात काळजी करू नका, सगळं वेळेत होईल. येस येस, ओके, भेटूया. चलो, बाय. ओके. तनू, त्या क्लायंटचा फोन आला होता. ते दुबईला चाललेत ना, ते त्यांनी परत रिमाइंड केला आता. लवकरात लवकर ही डील क्लोज करावी लागणार आहे. अजून डिले केलं ना तर हातचं सगळं निघून जाईल. अखिल, माझा पूर्ण विश्वास आहे ही डील होणारच. आय नो. मला एक वेगळं टेन्शन आलंय ग. आकाश जरा तिकडे गेलाय ते व्हेरिफिकेशन करण्यासाठी. पण जर हे त्या क्लायंटला कळलं ना तर त्यांना उगाच असं नको वाटायला की मी व्यवहारात अविश्वास दाखवते. उगाच मिसअंडरस्टँडिंग्स होते. आणि आकाशात पण ना काय गरज होती, त्याला सांगतोय ना मी केलंय व्हेरिफिकेशन, पण ऐकतच नाही. तर उगाच काहीतरी घोळ नको व्हायला. आणि भास्कर दादा तो पण त्याच्यासोबतच. हा, ऐक ना, मी काय म्हणते, त्यांना जे करायचं ते करू दे. या सगळ्यांच्या भरोशावर राहण्यापेक्षा तू तुझी पावलं पटपट उचल. हो ग, ते करतोच आहे ना, बघतेस ना तू. अखिल, तू बाबांशी कागदपत्रांविषयी बोललास का? आणि बाबांशी कसं बोलू हेच कळत नाहीये मला. यार, दिस डील इज व्हेरी इम्पॉर्टंट टू मी. आता आकाश दादामुळे बाबांचा पण माइंडसेट चेंज झालाय. त्यांनाही हेच वाटतंय की कदाचित तो क्लायंट फ्रॉड असू शकतो. सो ते कसे परमिशन देतील मला? आणि आफ्टर ऑल माझ्यापेक्षा आकाश दादावरती जास्त विश्वास आहे त्यांचा. काय करणार? अरे पण अखिल, तुला हे करावंच लागणार आहे, कारण तुला स्वतःला प्रूव्ह करायचं आहे. आय नो. रादर मला तर ही डील सरप्राईज द्यायची होती सगळ्यांना. पण काय आता आयत्या वेळी घोळ झालाय सगळा. अखिल, इफ यू डोंट माइंड, तर मी एक सजेस्ट करू का? मी बोलू का बाबांशी कागदपत्रांविषयी? नाही नाही, नको, तू यात नको बोलूस. अच्छा, नाही, बरोबर आहे. तुझ्या स्वप्नांमध्ये माझी काहीच जबाबदारी नाहीये ना. ठीक आहे तनू, अखिल, तू काही बोलू नको.